हा मी शंकर देशमुख पडसाळी. हा माझा डोबळीचा प्लॉट आहे. आणि किती प्लॉट हा प्लॉट 35 ते 36 गुंठ प्लॉट आहे माझा. बर. हा. आणि या प्लॉटमध्ये रोपाची संख्या 11,500 बसलेली आहे. आणि लागवडीची तारीख माझी 14 जूनची आहे. हा. आणि पहिला तोडा माझा 45व्या दिवशी झाला. पहिल्या तोड्याचा माल माझा 1 टनाच्या आसपास निघाला. आणि त्याला दर मला 40 रुपये भेटलेला आहे. दुसरा तोडा वाढेल ना तुमचा? हा, दुसरा तोडा 2.5-3 टनाच्या आसपास जाईल. बरं. किती माल निघेल सगळा मग? सगळा माल 30-35 टनापर्यंत जाईल. एक 10 तोडे जर निघाले तर 30-35 टनापर्यंत किती उत्पन्न होईल मग तुम्हाला? 30-35-40 रुपयाच्या आसपास भाव भेटला तर 10-12 लाख रुपये होतील. ढोबळी कधीपासून करता तुम्ही? ढोबळी याच्या आधी मी 2022ला केली ती. त्याच्यानंतर आता केलेली, दुसऱ्या वेळेस केलेली. आता किती ग्रुपनं केले करता का? हा, ग्रुपनं 2-4 आमचे प्लॉट आहे तिथं. बर. हा, सगळे ढोबळीचे? हा, ढोबळीचे. फायदा होतो ग्रुप शेतीचा? हो, फायदा होतो. एकमेकाचा सल्ला. बर. आणि माने साहेबांचा, दळवी साहेबांचा सल्ला. आणि त्याच्यानंतर आमच्या शेतकऱ्याचा सल्ला बी असतो एकमेकाचा. मग तरकारी पीक परवडतं का? म्हणजे असं शेत ग्रुपनं केलं तर परवडतं ना. लोक म्हणतात की परवडत नाही. नाही, परवडतं. तुम्ही मनापासून केलं तर परवडतं. बर. हा, स्वतः कष्ट करायचे. हां. आता ओपन प्लॉट आहे. ओपन प्लॉटला रोगराईची काय भीती वाटते तुम्हाला? हो, रोगराई आता सध्या तरी याच्यात काही नाही. बर. माने साहेब, दळवी साहेब जी सांगते त्यांच्या सल्ल्यानं आम्ही फवारणी ही घेतो. कसं शेड्यूल कसं असतं? 8 दिवसाचं आहे? किती? 8-10 दिवसाची ते देऊन जाते. 10 दिवसाचं शेड्यूल. बर. हां. मल्चिंगमुळे काय फायदा जाणवतो का? मल्चिंगमुळं गवत येत नाही. ढोबळीला मल्चिंग करावंच लागतं. बर. हां, कंपल्सरी. हां. रोपं लावताना कशी लावली ती? झिकझॅक का सरळ? नाही, सरळ एका समोरासमोर लावली 6 फुटावरती. बर. सगळी उगवली? हा, सगळी. काय तुटाळ 100-200 रोपं तुटाळ झाली. ती परत लावून अजून सगळी रोपं सेट झाली. समाधानी आहे ढोबळीमध्ये? हो, समाधानी.